मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व हा माझा श्वास आहे या नावानं या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वादळ निर्माण केलं आणि त्याच वादळामधले एक आम्ही कार्यकर्ते आहोत की ज्यांनी आम्हाला या स्थानावर आणण्याकरता या स्थानावर पोहोचवण्याकरता त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले। आज मुंबई आणि शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र आणि शिवसेना प्रमुख, मराठी आणि शिवसेना प्रमुख आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख अशा वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आज जन्मोत्सव आहे। आज कोणी म्हणत असलं की शिवसेना प्रमुख गेले आहेत तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटतं की शिवसेना प्रमुख गेलेले नाही आहेत। माणूस मरतो पण माणसाचे विचार मरत नाही आणि शिवसेना ही विचारानं चालणारी संघटना आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या नावाने ही शिवसेना प्रमुखांनी पुढे नेली आणि ज्या वेळेस भगव्यावर हिंदुत्वावर अन्याय झाला त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी या देशामध्ये दाखवून दिलं की मी काय करू शकतो, की माझा आवाज काय करू शकतो। आज आपण पाहिलं असेल त्याच विचाराने ज्यावेळेस शिवसेना लयात जात होती तर एकनाथराव शिंदे सारख्या माणसानं उठाव केला आणि भगवा हा शिवसेना प्रमुखांनी जो तेवत ठेवलेला आहे तो कायम ठेवण्यासाठी गुवाहाटी टू मुंबई प्रवास करून त्या भगव्याला जिवंत राहण्याकरता जे करावं लागलं ते त्यांनी केलंय आणि आज आपण बघतोय की त्याच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना ही उभी आहे आणि ती पण अशी उभी आहे की मजबूतीने उभी आहे। आज 60 आमदार आणि जवळपास 10 खासदाराच्या बलबुत्यावर शिवसेना प्रमुखांच्या विचाराने वाटचाल करते। मला माहिती आहे की आत्मा अमर आहे, शिवसेना प्रमुखांचा आत्मा इथे आम्हाला आशीर्वाद देत असेल की होय बाळांनो, तुम्ही माझी शिवसेना पुढे सरसवलेली आहे, माझे आशीर्वाद तुम्हाला आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखाला माझा मानाचा मुद्रा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, पण तो संजय राऊतांनी अशी टीका केली आहे की जी तुमची शिवसेना आहे ती भाजपने निर्माण केलेली चायनीज माल जो आहे तसा आहे अशी त्यांनी टीका केली आहे। संजय राऊताच हा माझा माल आहे, त्याच्यामुळे संजय राऊतांनी कोणाला काय बोलावं त्याला मी काय भाव देत नाही आणि भाव देण्यासारखा तो माणूस पण नाही। त्यांनी अशी एक मागणी केली की भारतरत्न द्यावा बाळासाहेब, कसं बघतं या हे बघा, याचा विचार पंतप्रधान करतील, शिंदे साहेब करतील, देवेंद्रजी करतील, तो विचार त्यांना करण्याची गरज नाहीये। त्यांनी जाऊन काँग्रेसची पप्पी घ्यावी। ऑपरेशन धनुष्य होणार आहे असं कळतंय आपल्याला, काही ऑपरेशन धनुष्य बाण होणार आहे असं कळतंय। बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही। जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात, आता काही सांगता येत नाही। दुसरीकडे आज आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आहेत, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे एकला चेहऱ्याचा नारा आज देतील असं म्हटलं जात आहे। कसं बघताय या नारा? तो त्यांचा विषय आहे, आमचा विषय नाही। काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना ही परत येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना ही कधीच संपली आहे। शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही आज तुमच्या समोर उभी आहे। सर, आज तुमचे जे मित्र आहेत एनसीपी, दोन्ही एनसीपीचे दोन्ही मोठे नेते आज एकत्रित आले, आज गप्पा मारताना दिसले। प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसतात। ते दोन पक्ष लवकर एकत्र, ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात। सर, बांगलादेशी महिलांना लाभ जो आहे लाडक्या बहीण योजनेचा मिळालेला आहे अशी माहिती समोर आली आहे। एकीकडे बांगलादेशी हटाव ही मोहीम सुरू झालेली आहे तर दुसरीकडे लाभ सुद्धा योजनेचा सरकारच्या घेतला पाहिजे। हे बघा, बांगलादेशी काय घुसखोरी आजच झाली असं नाही, ही ममता बॅनर्जीच्या वाया येणारी घुसखोरी आहे। त्यामुळे आम्ही कायम हेच सांगत गेलो आहे की सीमेच्या ज्या रेषा आहेत तिथनं जी येणारी घुसखोरी आहे ही अगोदर थांबवली गेली पाहिजे। त्या राज्याच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही उलट महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्या मागे लागलोय की बांगलादेशी या राज्यातून हाकलतोय आणि आपण बघतायत की दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत आहेत की बांगलादेशी या राज्यातून शोधण्याचं काम आमचं सरकार करत आहे। आज काही गृहमंत्री अपयशी ठरतायत आणि म्हणूनच बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर घुसतायत असा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जातोय आणि त्यांचा वापर हा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी केला गेला, त्यांना मतदानाच्या वेळेला पैसे दिले गेले असाही आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। काँग्रेसने वाढवलेली ती पिलावड आहे, त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये। सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार तुमच्या संपर्कात अशी माहिती होती आणि आज काहींचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती समोर आली। पूर्वीच बोललो की शिंदे साहेबांच्या काय डोक्यात असतं ते आम्हाला माहित नसतं, या हाताचं ते हाताला कळत नाही तर बाकी काय करणार।